नमस्कार मित्र हो. आज एक नवीन विषय. या नवीन विषयामध्ये आपण बघणार आहोत आर्थिक साक्षरता, ज्याच्यामध्ये आर्थिक साक्षरतेमध्ये आपण बघणार आहोत क्रेडिट स्कोर. आणि आर्थिक साक्षरतेमध्ये जी डिसिप्लिन असते ते डिसिप्लिनचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच आपण पॉप्युलर ज्याला म्हणतो सिबिल स्कोर. तो सिबिल स्कोर म्हणजे काय आहे? जसं आपण म्हणतो की अरे सकाळी उठल्या उठल्या ते कोलगेट घे, पेप्सोडेंट घे. ॲक्च्युअली हे पेस्टची नावं आहेत. म्हणजे आपण दंतमंजन करतो ते पॉप्युलर कंपन्यांची नावं आहेत. पण बेसिकली त्याला पेस्ट असं म्हणतात. तसं आपल्याकडे सिबिल स्कोर काय रे असं म्हटलं जातं. वास्तविक सिबिल स्कोर म्हणजे एक एजन्सी आहे जी सर्वात जुनी आहे. सिबिल एजन्सी जी ट्रान्स युनियन या कंपनीची सर्वाधिक जुनी कंपनीचा स्कोर असतो. तो स्कोर म्हणजेच क्रेडिट स्कोर. आणि आर्थिक साक्षरता आणि आर्थिक डिसिप्लिन शिस्त आपल्याला जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ही जी आर्थिक स्थिती आहे ही अगदी एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे आपण गेलो आणि त्याला नाडी बघायला सांगितलं की ते जे आरोग्य बघतो आपलं किंवा ती नाडी सुरू आहे का, किंवा आपण बऱ्याच वेळा दवाखान्यात गेल्यानंतर आपला रिपोर्ट काढला जातो, ब्लड रिपोर्ट. तो ब्लड रिपोर्ट म्हणजे आपलं आरोग्य कसं आहे हे कळतं. तसंच हा क्रेडिट स्कोर म्हणजे आपली आर्थिक शिस्त कशी आहे, आपले इतिहास कसा आहे, पूर्व इतिहास कसा आहे हे पाहिलं जातं. आणि हे फार महत्वपूर्ण आहे आपल्याला कर्ज घेण्यासाठी, आपल्याला कर्ज घेण्याबरोबर आपली आर्थिक उन्नती करण्यासाठी आणि आपला क्रेडिट हिस्ट्री म्हणजे त्याला आपण म्हणतो की आर्थिक आपला पूर्वानुभव, पूर्व इतिहास काय आहे हे आपल्याला जे कर्ज देणारी संस्था असते म्हणजे बँका असतात, पतसंस्था असतात किंवा कोऑपरेटिव्ह संस्था असतात किंवा एनबीएफसी फायनान्स कंपनी असतात. या कंपनीज आपल्याला क्रेडिट स्कोर आपला काढला जातो आणि तोच क्रेडिट स्कोर वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत काढला जातो. नमस्कार, मी तेजोमय घाडगे, बीएससी ॲग्री MBA आहे आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये मी DRP या पदावरती, निमशासकीय पदावरती मी काम करतोय. याच्यामध्ये बेसिकली आत्मनिर्भर भारत अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाची एक योजना आम्ही राबवत आहोत, ज्याच्यामध्ये 200हून अधिक उद्योजकांना आम्ही अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रामध्ये उभा केलेला आहे. जसं डेअरी असेल, मसाला असेल किंवा जे काही खाद्यपदार्थ आहेत त्याच्यामध्ये. त्याचबरोबरीने मला जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे यांच्यामार्फे उत्कृष्ट DRP पुरस्कारही मिळालेला आहे आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये अंमलबजावणीमध्ये विशेष योगदान मी दिलेलं आहे. कृषी क्षेत्रात गेली 2 दशकं मी सल्लागार म्हणून काम बघतोय. त्याच पद्धतीनं अलीकडे मी कृषी व MSME या उद्योग क्षेत्रामध्येही म्हणजे जे लघु उद्योजक आहेत यांना उभारणीसाठी, हँड होल्डिंग सपोर्ट करण्यासाठी त्यांना आम्ही सदैव तत्पर आहोत. आमचा ब्रँड आहे साथी बिझनेस ग्रोथ पार्टनर. म्हणजे साथी या ब्रँडनं आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत आणि बिझनेस ग्रोथ पार्टनर म्हणजे व्यवसाय वृद्धीचे साथीदार म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि आज एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन आलोय, सिबिल स्कोर म्हणजे त्याला आपण क्रेडिट स्कोर म्हणतो. तर सिबिल स्कोर म्हणजे काय, सिबिल रिपोर्टचं महत्व काय, सिबिलचे महत्व बरोबर तो सिबिल कसा चेक करावा, चांगला स्कोर आणि वाईट स्कोर काय आहे, सिबिल कसा सुधारावा. सिबिल बद्दल नवीन महत्वाचं म्हणजे 1 एप्रिल 2026 नंतर काही बदल झालेले आहेत आणि त्या बदलाच्या अनुषंगानं आपण ह्या बाबी आपण जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आमचा हा व्हिडिओ पूर्ण पहा. आपण 1 बाय 1 सगळ्या या गोष्टी पाहणार आहोत. विशेष म्हणजे सिबिल स्कोर म्हणजे काय, इथपासून आपण आता सुरुवात करूया. सिबिल स्कोर म्हणजेच सिबिल इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही सर्वात जुनी 2004 ची कंपनी स्थापित आहे आणि याचा क्रेडिट स्कोर येतो जो की 300 ते 900 पर्यंत स्कोर असतो. आपल्या मार्कशीटमध्ये आपण म्हणतो 35% पास, 60% पडले की फर्स्ट क्लास, 75 पडले की डिस्टिंक्शन. तशा पद्धतीनं एक स्कोरची एक रेंज येते. ती रेंज म्हणजे मुख्यत्वे 300 ते 900च्या दरम्यान असते. आणि याच्यावरूनच मी आत्ताच उदाहरण दिलं त्या पद्धतीनं जे आपण डॉक्टरांकडे गेले की ते आपलं आरोग्य बरोबर आहे, चुकलंय, आपल्याला सर्दी खोकला किंवा ताप जास्त येतोय याच्यासाठी आपल्याला ब्लड रिपोर्ट काढतात. तसं इथे आपल्याला जर कर्ज घ्यायचं आहे किंवा क्रेडिट आपलं चेक करायचं आहे अशा वेळेला हा स्कोर अतिशय महत्वाचा असतो आणि याची रेंज साधारण 300 ते 900 असते. याच्यावरून कळतं की तुमची क्रेडिट हिस्ट्री कशी आहे, म्हणजे तुमची कर्ज घेऊन परतफेडीची क्षमता कशी आहे. थोडक्यात काय तर सिबिल रिपोर्ट हे आपले आर्थिक प्रगतीचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही गेल्या 36 महिन्यांचा कर्जाचा आणि क्रेडिट कार्डच्या व्यवहारांचा पूर्णपणे तपशील असतो. सिबिल रिपोर्ट म्हणजे आर्थिक प्रगती पुस्तकच, ज्याच्यामध्ये तुमच्या गेल्या 36 महिन्यांच्या कर्जाचा आणि क्रेडिट कार्डच्या व्यवहारांचा तपशील हा तुमचा पूर्णपणे दिसतो. याची साधारण रेंज आता म्हटल्याप्रमाणे 300 ते 900 पर्यंत असते. आता सिबिल रिपोर्ट म्हणजे काय तर कर्ज इतिहास, मागील आणि चालू तुमच्या क्रेडिट कार्ड असतील किंवा काही कर्ज असतील तर त्यांचा जुना तुमचा इतिहास काय आहे. म्हणजे एखादी व्यक्ती एक कॉलेज वयीन संपल्यानंतर पहिल्यांदा कर्ज घ्यायला लागतो तेव्हा त्याचा क्रेडिट स्कोर -1 असतो, कारण त्याची काहीच हिस्ट्री नसते. त्याच्यामुळे तुमच्या कर्जाचा इतिहास हा सुरुवातीला बऱ्याच महिलांच्या बाबतीत, ज्या महिला हाऊसवाईफ आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपण नवीन व्यवसाय करावा, नवीन स्टार्टअप करावा, तर बऱ्याच जणांचा -1 सिबिल असतो.
ज्याच्यामध्ये बेसिकली -1चा अर्थ असा होतो की तुमची क्रेडिट हिस्ट्री नाही आहे. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही इथे रेंजमध्येच नाही आहे त्याच्या, म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर निघतच नाही. तर -1 म्हणजे तुम्ही आजपर्यंत तुमचा काहीही कर्जाचा इतिहास उपलब्ध नसतो. तर त्याच्यासाठी जर -1 नंतर जेव्हा तुम्ही कर्ज घ्यायला जाता, त्याच्यासाठी काय करायला हवं? तर एखादं छोटंसं गोल्ड लोन घ्या किंवा क्रेडिट कार्ड घ्या, ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल घेऊ शकता किंवा गाडी घेऊ शकता किंवा एखादं छोटंसं वस्तू कोणतीही घेऊ शकता आणि ती कमी वेळेमध्ये परतफेड करू शकता. त्याच्याने काय होईल? हा क्रेडिट स्कोअर तुमचा परत येणार नाही. जेव्हा तो परत रिजनरेट होईल, तेव्हा तुमचा कर्जाचा इतिहास हा तयार झालेला असेल आणि मग मागील आणि चालू कर्ज आणि क्रेडिट कार्ड, म्हणजे थोडक्यात एक छोटं क्रेडिट कार्ड घेऊन ते वापरात आणलं की तुमचा कर्जाचा इतिहास तयार होतो. त्याच्यामध्ये काय होतं? परतफेडीचा रेकॉर्ड, म्हणजे तुम्ही कर्ज घेतल्यानंतर किती हप्त्यामध्ये, किती वेळेवरती क्रेडिट कार्डद्वारे बिलं भरली, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिसून येतील. क्रेडिट कार्डद्वारे जर आपण बिलं भरली वेळच्या वेळी, तर ते देखील तुमच्या याच्यामध्ये इम्पॅक्ट येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर त्या क्रेडिट कार्डचं जे बिल आहे ते वेळेत विहित मुद्दीत भरणं गरजेचं आहे. त्याचा इम्पॅक्ट तुमच्या कर्ज इतिहासामध्ये दिसून येतो. चौकशी, तुम्ही कर्जासाठी किती हंग्री आहात किंवा किती भुकेलेले आहात हे तुमच्या इन्क्वायरीवरून कळतं. जर तुम्ही जास्त कर्जासाठी इन्क्वायरीज केलेलं असेल, त्याच्यावरून असं कळतं की कर्जासाठी तुम्ही जास्त चौकशी केली आहे आणि त्याच्यामुळे मग बँकेला लक्षात येतं की यांना कर्ज घेण्यासाठी हे धडपडत आहेत. त्यामुळं विनाकारण इन्क्वायरी करण्यापेक्षा आपण पूर्वतयारी करून कर्जासाठी जाणं कधीही योग्य राहील. तसेच सिबिल रिपोर्टमध्ये नेमकं काय येतं, तर थकीत कर्ज काय आहे का, म्हणजे त्याला आपण नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणतो, NPA. म्हणजे तुम्ही एखादे मोबाईल घेतलेला आहे आणि ते तुम्हाला परतफेड करता आली नाही, किंवा एखादी गाडी घेतली किंवा एखादं मध्यम मुदत कर्ज घेतलं आणि ते तुम्हाला परतफेड करता आलं नाही, तर याचा देखील उल्लेख तुमच्या सिबिल रिपोर्टमध्ये येतो. म्हणजे सिबिल रिपोर्टमध्ये कर्जाचा इतिहास, परतफेडीचा रेकॉर्ड, तुमच्या इन्क्वायरीचा रेकॉर्ड आणि थकबाकीची रक्कम तुमची जी काय आहे ह्या सगळ्याचा समावेश याच्यामध्ये होतो. आपण त्याचा पुढचा पॉईंट बघूयात. म्हणजे आता आपण बघितलं सिबिल स्कोअर म्हणजे काय, सिबिल रिपोर्ट म्हणजे काय, आणि आता बघतोय आपण सिबिलचं महत्व काय. मगाशी म्हटल्याप्रमाणे सिबिलचं महत्व हे आपल्या प्रतिष्ठेशी आपण जोडलं गेलेलं आहे. म्हणजे जर सिबिल तुमचा जेवढा चांगला, तेवढा बँक मॅनेजर तुम्हाला पटकन बँकेत गेल्यावर बसायला खुर्ची देतो, चहा पाणी करतो. म्हणजे त्याला जर माहिती असेल तुमचा सिबिल स्कोअर चांगला आहे, तर तो तुम्हाला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने ट्रीट करतो. सिबिलचं महत्व काय, तर चांगलं कर्ज मंजूर मिळण्यासाठी साधारण 750 पेक्षा तुम्हाला स्कोर असणं गरजेचं आहे. तथापि जर 700 स्कोर असेल तरी देखील लोन तुम्हाला मिळू शकतं. 700 स्कोर त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी तुम्हाला म्हणजे 700 पेक्षा अधिक असेल, 700 पेक्षा जर तुम्ही कमी असाल निगेटिव्हमध्ये, म्हणजे 699, बॉर्डर लाईनला 695 कर्ज मिळेल, परंतु थोडंसं तपासून. बँका जोखीम घ्यायला घाबरतात अशा वेळेला. परंतु 700 असेल तर तो उत्कृष्ट मानला जातो आणि चांगल्या दर्जाचा आहे असं मानलं जातं. आपल्या शासकीय योजनांसाठी शासन पुरस्कृत योजना आहेत, जसं PMAGP, CMAGP, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना असतील किंवा विविध महामंडळ, OBC महामंडळ असेल किंवा आमची अन्न प्रक्रिया अभियानाची PMFME योजना असेल. अशा शासकीय कोणत्याही शासकीय योजना पुरस्कृत ह्या बँक कर्जाशी निगडीत आहेत. याच्यामुळे बँक कर्ज मंजुरी फार महत्वाची आहे आणि ही कर्ज याच्यासोबत काही वैयक्तिक कर्ज, तुम्हाला पर्सनल लोन हवाय, गाडीसाठी हवाय, यासाठी तुमचं किंवा होम लोन हवाय, यासाठी ह्या सिबिलचं महत्व आहे. सिबिलचं महत्व आपण जाणून घेतोय. कर्ज मंजुरी करता सिबिल चांगला असणं गरजेचं आहे. 700च्या बॉर्डर लाईनला असेल तर बँक थोडंसं जोखीम तपासून घेते. 700च्या वरती असेल तर बँक तुमचं स्वागत करेल. 750 पैकी वरती असेल, 750 पेक्षा वरती जेवढा राहील याची दक्षता प्रत्येक व्यक्तीने घेणं गरजेचं आहे. आता व्याजाचा दर, जर तुमचा जेवढा जास्त स्कोर समजा 800च्या वरती असेल तर तुम्हाला मग कमी व्याज दर लागेल. म्हणजे उदाहरणार्थ आपण हाऊसिंग लोन घेतलं तर हाऊसिंग लोन समजा 7.95 आहे, तर तुम्हाला 700ला असाल तर तुम्हाला 8.25 लागेल व्याजदर वार्षिक. तुम्ही 7.5 असाल तर साधारण 8% पर्यंत लागेल. आणि जर तुम्ही 800च्या वरती असाल तर तुम्हाला 7.50 लागू शकतं. म्हणजे तुमचा किमान 1 ते 1.25% तुमचा कमी होऊ शकतो. याच्यामुळे काय होतं, किमान 2 ते 10 लाख एवढा हाऊसिंग लोनमध्ये जर तुम्ही 30 वर्षासाठी कर्ज घेत असाल तर तुमचा किमान 2 ते 10 लाख रुपयाचा फरक, डिफरन्स पडतो. सरळ गणित आहे. तुम्ही 7.5% 30 वर्षासाठी आणि 8.25 ने
30 वर्षासाठी एवढा तुमचा फरक येऊ शकतो. म्हणजे 2 ते 10 लाख हा फरक का पडू शकतो, तर तुमच्या व्याजातला फरक असतो तो, आणि तो 30 वर्षासाठी. जेवढं ड्युरेशन जास्त तेवढं तुमचं व्याज जास्त पडतं, आणि म्हणून त्याच्यासाठी जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो तुमच्या ह्या क्रेडिट स्कोरवरती ठरतो, आणि म्हणून सिबिलचं महत्व फार महत्वाचं आहे. बरेच जण गृहकर्ज घेताना अगदी निगोशिएट करत नाहीत. आजही बँकांमध्ये गेलं की बँकेशी कुणीही किती व्याजदरावर कर्ज देतं हे कुणीही विचारत नाही. आपण बँकेत कर्ज देता का एवढंच विचारतो. म्हणजे ते 9% आहे, 10% 12% हे आपण पाहत नाही. तर कृपया आपण बँक कर्ज घेताना हे पाहावं. म्हणजे काय, तर तुम्ही याच्यामध्ये जर 700 स्कोर असेल तर तुम्हाला उदाहरणादाखल आपण जे पाहत होतो की 8.25% व्याजदर पडतं, आणि जर 800 असेल तर 7.50%, आणि जर 750 असेल तर ते आपण बघितलं होतं 8%. तर याच्यामध्ये असं एक आपण धरून चालूया कॅल्क्युलेटरनुसार. तर 30 वर्षासाठी जर कर्ज असेल तर ते 2 ते 10 लाख एवढा फरक पडतो. म्हणजे 30 वर्षामध्ये फक्त 7.5 म्हणजे मला वाटतं हे 75.75% आहे, 1% पण नाहीये. तरीही किमान 2 ते 10 लाख रुपयेपर्यंत तुमचा फरक येऊ शकतो. कॅल्क्युलेटरवर तुमच्याकडे असेल तर तुम्ही SBI होम लोन किंवा इतर कॅल्क्युलेटर घेऊन त्याच्यावर कॅल्क्युलेट करून पाहू शकता. याच्यामुळे तुमचा क्रेडिटचं महत्व अधोरेखित होतं. त्याच पद्धतीनं म्हणजे थोडक्यात व्याजदर कमी लावला जातो, कर्जाची मंजुरी जलद होते, आणि एक आर्थिक शिस्त तुमची कशी आहे त्याचा एक आरसाच तुमच्या समोर असतो. म्हणजे सिबिलचं महत्व काय, की तुम्ही जर क्रेडिट स्कोअर चांगला आहे तर तुमची आर्थिक वर्तणूक चांगली आहे, आणि हे स्पष्टपणे बँकेला दिसून येतं. या ठिकाणी सिबिलचे महत्व हे तुम्हाला आम्ही सांगतोय ते एवढ्यासाठीच आहे, सिबिलचे महत्व हे तुमच्या प्रतिष्ठेशी जोडलं गेलेलं आहे. जर कोणी सिबिल डाऊन असेल तर मार्केटमध्ये जर एखाद्याला समजलं याचं सिबिल डाऊन आहे तर बऱ्याच वेळा त्याला बँका कर्ज देत नाहीत, त्याच्यामुळे त्याची आर्थिक उन्नती थांबते, आणि मग तो त्याच्या घरातल्या पत्नीच्या नावावर, भावाच्या नावावर कर्ज काढायला जातो, किंवा त्याच्याकडे बघण्याचा एक साधारण दृष्टिकोन त्यांच्या सप्लायरचा किंवा बँकांचा किंवा इतर व्यक्तींचा असा राहतो की हा थोडासा कर्जात अडकलेला आहे किंवा हा डिफॉल्टर आहे. त्यामुळं तुमचं सिबिल किती चांगलं आहे, जे किती योग्य आहे, याच्यावर तुमचा सामाजिक प्रतिष्ठा देखील आजकाल ठरून लागलेली आहे. म्हणजे जनरलाइज मी असं एवढंच म्हणेल की साधारण सिबिल योग्य असेल तर तुम्हाला बँकेमध्ये उभा केलं जातं किंवा तुम्हाला कर्ज लगेच मिळू शकतं. पुढचा पॉइंट आहे सिबिल कसा चेक करावा. सिबिल चेक करण्यासाठी गुगल पे, फोन पे, पैसा बाजार, बँक्स किंवा ट्रान्स युनियनच्या ज्या वेगवेगळ्या साईट आहेत याच्यावरती तुम्ही मोफत चेक करू शकता, किंवा तुम्हाला जर स्वतःला पैसे घालून करायचे असेल तर सबस्क्रिप्शन घेऊन पैसा बाजार आहे, बँकेमध्ये पण पैसे घेऊन काढून देतात, किंवा तुम्हाला अगदी आमच्याकडून नाममात्र शुल्कामध्ये जर रिपोर्ट हवा असेल 1 वर्षासाठी तुम्हाला मिळतो, पण आम्ही जो काढून देणार आहे तो लगेच आता अलीकडचा जो रिपोर्ट असेल तो तुम्हाला सिबिल रिपोर्ट काढून दिला जाईल. म्हणजे त्याला क्रेडिट रिपोर्ट आपण असंही म्हणतो. सिबिल हा प्रचलित शब्द आहे म्हणून आम्ही सिबिल रिपोर्ट इथं वापरतोय, पण त्यालाच क्रेडिट स्कोर आणि क्रेडिट रिपोर्ट आपण असं म्हणूयात. तो साधारण एक नाममात्र शुल्क 500 रुपये घेऊन आम्ही साधारण 1-2 दिवसामध्ये, जर वेळ असेल तर आमच्याकडे टीम आहे, आमची टीम तुम्हाला साधारण 1 दिवसामध्ये ते देखील काढून देऊ शकते. म्हणजे तुम्ही जर डिटेल प्रोव्हाइड केला, तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा तत्कालीन आत्ताचा सिबिल रिपोर्ट काय आहे हे तुम्हाला कळेल. म्हणजे नुसता स्कोर नाही, तुमचा पूर्व इतिहास, कुठे ओव्हरड्यू आहे, कुठे माहिती चुकली आहे. बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये आम्ही पाहतो, बऱ्याच जणांच्या याच्यात पॅन कार्ड चुकलेलं असतं, मोबाईल नंबर चुकलेला असतो, ऍड्रेस चुकलेला असतो, आणि पुढे जाऊन बँका जेव्हा तुम्हाला काही गोष्टी विचारतात तेव्हा त्या चुकीच्या इन्फॉर्मेशनवरती सगळ्या गोष्टी पुढे जातात. त्यामुळं काही गोष्टी ह्या त्या म्हणजे आम्ही तर असं म्हणेल की महिन्याला तुम्ही चेक करायला हवं. किमान 2 ते 3 महिन्यानंतर एकदा तरी तुमचा सिबिल रिपोर्ट तुम्ही तपासला पाहिजे. म्हणजे हे अगदी तुम्ही 6 महिन्यानंतर ब्लड टेस्ट करता, वयाची 30-35 नंतर ब्लड रिपोर्ट साधारण 6 महिने वर्षांनी चेक करावा, तसं आर्थिक शिस्तीमध्ये तुम्ही 2 ते 3 महिन्यांनी सिबिल स्कोर तुमचा वेळोवेळी क्रेडिट स्कोर चेक केला पाहिजे, असं आम्ही निश्चितपणे आपल्याला म्हणू शकतो. याच्यामध्ये भारतामध्ये क्रेडिट स्कोर एजन्सीज ह्या ट्रान्स युनियन सिबिल म्हणून आहे. ट्रान्स युनियन सिबिल मध्ये ही सगळ्यात जुनी एजन्सी आहे. क्रेडिट स्कोरसाठी सिबिल ही सर्वाधिक जुनी असल्यामुळे प्रचलित आपण सिबिल स्कोर वगैरे असंही म्हणतो. ही 2004 साली सुरू झाली.
युनिकफेक्स 2009ला झाली, एक्सपिरियन्स ही 2010ला झाली आणि CRIF हाय मार्क ही 2011ला झालेली आहे. तर या एजन्सी RBIने विनियमित केल्या जातात आणि त्यांचा 300 ते 900 याच्यामध्ये क्रेडिट स्कोर दिला जातो. मुख्यत्वे आपल्याकडे ट्रान्स युनियन आणि एक्सपिरियन्स ह्या दोन महत्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बँका त्याचा वापर करतात. तिथून तुमचा क्रेडिट स्कोर काढला जातो. कधी कधी एक्सपिरियन्सचा स्कोर कमी येतो. त्यामुळे जनरली ट्रान्स युनियन इज द पार्ट ऑफ क्रेडिट इंडिया ब्युरो इंडिया लिमिटेड याचा आहे. ट्रान्स युनियन कंपनीची सिबिल हे एक पार्ट आहे. तर ट्रान्स युनियन कंपनीचाच क्रेडिट स्कोर पाहिला जातो. आता आपण पुढे बघूयात चांगला स्कोर आणि वाईट स्कोर. चांगला स्कोर म्हणजे मुख्यत्वे चांगल्या स्कोरमध्ये आपला स्कोर जर 700 पेक्षा जास्त असेल तरी देखील आपल्याला कर्ज मिळू शकते. थोडीशी कठीणाई, अडचण किंवा थोडंसं जोखीम तपासून बँक ठरवेल, त्यांचा सदसद विवेक बुद्धीला वाटत असेल तर ते लोन देतील, किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतात फिजिबिलिटी आहे का, त्या प्रोजेक्टची फिजिबिलिटी आहे का हे तपासूनच बँक कर्ज देते. म्हणजे तुमचा स्कोर जरी 750-800 असला तर ती एक सुरुवातीची टेस्ट आहे. जसं डॉक्टर नाडी बघून माणूस जिवंत आहे का नाही ठरवतो, तसं तुमच्या आर्थिक शिस्तीमध्ये, आर्थिक साक्षरतेमध्ये तुम्हाला हा बेसिक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा 12वीला 11वी-12वीला कोणत्या साईडला जायचं आहे, तर आधी पहिलं 10वी पास झालेलं असलं पाहिजे. तसं बेसिक तुमचं हे स्कोर 750च्या वरती असेल तो अतिशय उत्कृष्ट गणला जातो. त्यामुळं पहिलं काम आपलं असं राहील की तुमचा स्कोर 700 आणि 700 पेक्षा जास्त असेल तर उत्तम. आणि जर ज्याचा कोणाचा 800 प्लस असेल त्यांना विशेष करून बँकेमध्ये बसवून घेतलं जातं, कारण त्यांना बँकेला माहित असतं हा माणूस आर्थिक वर्तणूक चांगली आहे, आर्थिक शिस्त चांगली आहे, जास्त जोखीम घेत नाहीत आणि कर्ज कमीत कमी कर्ज घेऊन जास्तीत जास्त लवकर ते परतफेड करतात. याच्यामुळं 800 पेक्षा जास्त असेल तर त्याला बँकेत गेला की बऱ्याच वेळा बघा चहा नाश्ता देखील दिला जातो आणि बसवून ठेवलं जातं आणि त्यांचा पूर्ण प्रोजेक्ट शांतपणाने ऐकून घेतला जातो. कारण बऱ्याच वेळा बघा ते आपल्याकडे पॅन कार्ड मागतात बँकेमध्ये आणि ते म्हणतात की पॅन कार्ड आणि आधार कार्ड द्या आणि ते बँकेमध्ये चेक करतात. आपण स्क्रीनच्या पलीकडे असतो, अलीकडे ते तपासतात आणि नंतर सांगतात की तुमचं लोन होऊ शकत नाही. या 2 शब्दावरती ते आपल्याला म्हणतात की रामराम किंवा नमस्कार. म्हणजे आपण ओळखून जायचं की त्यांनी काहीतरी पाहिलंय आणि त्याच्यामुळेच ते नाही म्हणतात. तर त्यातले बेसिक कंडिशन ही असते. जर तुम्ही 700च्या खाली असाल आणि कुठेतरी तुम्ही NPA केलंय, असं समजून चला की तुम्ही 2 लाख रुपयाचं CC क्रॉप लोन हे तुम्ही भरलेलं नाहीये, परतफेड व्यवस्थित केलेली नाहीये, ते NPA झालंय, तर तुम्हाला 20 लाख रुपयाचं कर्ज कसं मिळेल? म्हणजे 2 लाखाचं कर्ज व्यवस्थित फेडू शकत नाही हे तुमच्या क्रेडिट कार्ड स्कोरवरून दिसतंय, तर तुम्हाला 20 लाखाचं कर्ज कसं मिळेल? बऱ्याच वेळा आपण काय करतो की शासकीय यंत्रणेवर आणि बँकांकडे आपण काय करतो, अंगुलीदर्शक बोट दाखवतो आणि 4 बोट मात्र आपल्याकडे असतात. म्हणजे मुळात आपण काय करतो की बँकवरती किंवा प्रशासनावरती आपण बोट दाखवतो. तर मुळात होतं काय की आपण आपली पण थोडीशी तयारी करून गेलं पाहिजे की माझा क्रेडिट स्कोर किती आहे, माझा प्रोजेक्ट आहे त्याचं कोटेशन माझ्याकडे आहे का, प्रोजेक्ट रिपोर्ट माझ्याकडे आहे का, मार्केटिंगची काही व्यवस्था मी केलेली आहे का, किंवा परचेस ऑर्डर माझ्याकडे आहे का, किंवा त्यातला पूर्वानुभव माझ्याकडे आहे का, या गोष्टींची जरा तपासणी करून जर आपण उतरलो किंवा एखादी प्रोजेक्टची फाईल केली तर आपल्याला शासन पुरस्कृत कोणत्याही योजनेमध्ये ती CMAGP असो, PMAGP असो, किंवा आमच्याकडे प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना असो, किंवा एखादी गाडी घ्यायची आहे, किंवा टुरिस्ट डिपार्टमेंटची स्कीम असेल, किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळ असो, किंवा इतर OBC महामंडळ, इतर महामंडळांची कर्ज तुम्हाला अगदी व्यवस्थित लवकर मिळू शकतील. आता बऱ्याच वेळा बघा की CGTMSची एक ट्रस्ट आलेली आहे, त्याच्यामध्ये तुमची जोखीम आणि त्याची फी देखील AF सारख्या योजनेमध्ये परतफेड केलेली आहे. म्हणजे त्याची शुल्काची फी आणि व्याज परतावाही तिथे मिळतो. म्हणजे जोखीम सुद्धा शासन CGTMSच्या अंडर घेतंय. म्हणजे तुमचा जर क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला आता फ्लॅट प्लॉट द्यायची पण काही योजनांमध्ये आवश्यकता लागत नाही, म्हणजे सिक्युरिटी म्हणून. तर उद्योग होणं आणि करण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त उद्योजक उभा करायचे आहेत आणि त्यांना हँड होल्डिंग सपोर्ट म्हणून आम्ही या गोष्टी आपल्यापर्यंत, आर्थिक साक्षरता या टॉपिक खाली आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्याचाच भाग म्हणून आपण ह्या गोष्टी पाहतो की क्रेडिट स्कोर किती महत्वाचा आहे आणि चांगला क्रेडिट स्कोर आणि वाईट क्रेडिट स्कोर म्हणजे काय. म्हणजे याचाच विरोधार्थी चांगला स्कोर आपण बघतोय तर वाईट स्कोर म्हणजे 700च्या खाली. कुणाचा जर 650 असेल किंवा कमी असेल तर बऱ्याच वेळेला तो कमी गणला जातो आणि त्यांना कर्ज मिळण्यास बँक स्पष्टपणे नकार देते. म्हणून चांगला स्कोर हा तुमचा, उत्कृष्ट स्कोर 700 चांगलाच आहे, उत्कृष्ट 750 आहे. 800 जर असेल तर आणखी
छान, म्हणजे तुम्हाला 800चं टार्गेट तुम्ही ठेवायला हरकत नाही प्रत्येक व्यक्तीने, की ज्याचा स्कोर चांगला त्याला जास्त कर्ज मिळेल. चांगलं कर्ज मिळालं तर चांगल्या योजना तुमच्या मनामध्ये असणारे उद्योगधंदे तुम्ही करू शकता. त्याच पद्धतीने आर्थिक प्रगती होऊन आर्थिक शिस्त तुम्हाला चांगली आहे हे दिसून येतं. याचबरोबर नो स्कोर म्हणजे बऱ्याच महिला मगाशी म्हटल्याप्रमाणे किंवा नवीन तरुण उद्योजक असतात किंवा कॉलेज झालेली मुलं, मुली, युवती असतील किंवा काही महिला भगिनी असतील, त्या हाऊसवाईफ असतात आणि त्यांचं कधीच कर्ज घेतलेलं नसतं. त्यांचा -1 स्कोर येतो. तर माझं नवउद्योजकांना, नवीन युवक युवतींना आव्हान राहील, की थोडंसं तुम्ही एखादा मोबाईल किंवा क्रेडिट कार्डवरती तुम्ही किंवा सगळ्यात सोपा उपाय, तुम्ही छोटीशी एफ-डी घ्या. त्या एफ-डीवरती 25,000ची एफ-डी बँकेमध्ये ठेवा. त्याच्यावर 90% कर्ज मिळेल आणि तेच तुम्ही लवकर परतफेड करा. तुमचा क्रेडिट स्कोर हा इथं तयार झालेला दिसेल. म्हणजे एफ-डीवरती तुम्ही ठेवलेल्या एफ-डीवरती तुम्ही कर्ज घ्यायचं आणि त्याचा तुमच्या पॅनवरती रिपोर्ट येतो. पॅनवरती ते जनरेट होतं आणि मग क्रेडिट स्कोर तयार होतो. म्हणजे तुमच्याच पैशावर तुम्हीच कर्ज घेतलं आणि तो क्रेडिट स्कोर एक 15 दिवस, महिन्याभरामध्ये तो तयार होतो. सुदैवानं 1 एप्रिल 2026 पासून काही नवीन बदल झालेले आहेत. हे आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळं शेवट चुकवू नका, कारण महत्त्वाच्या काही अनाउन्समेंट आपण शेवटी ठेवलेल्या आहेत. हां, तर आपण पाहत होतो चांगला स्कोर आणि वाईट स्कोर. या चांगला स्कोर आणि वाईट स्कोरमध्ये जसं एखाद्या माणसाच्या शरीरावरून त्याची तब्येत कळते, तसं चांगल्या सिबिल स्कोरवरून त्याची आर्थिक सक्षमता कळते. त्याची आर्थिक तब्येत काय आहे ते आपल्याला इथं अधोरेखित होतं. म्हणजे जसा फिट आणि हेल्दी माणूस आपल्याला मजबूत दिसतो, तसा चांगला सिबिल स्कोर असलेला माणूस आर्थिकदृष्ट्या मजबूत असतो. म्हणजे कुपोषित माणसाकडे बघितले आपल्याला त्याची कमजोरी लक्षात येते. आम्ही सिबिल स्कोर जर आपल्याला खराब दिसला, कमी दिसला, तर त्याची आर्थिक जोखीम आपल्याला दाखवतो. तसंच थोडक्यात बॉडी फिट असेल तर ती व्यक्ती स्ट्रॉंग आहे आणि ज्याचा सिबिल फिट आहे तो फायनान्शियली स्ट्रॉंग आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर मित्रहो, आता सिबिल कसा सुधारावा आपण हे बघूयात. तर सिबिल सुधारण्यासाठी वेळेवर तुम्ही त्या कर्जाची परतफेड करा. म्हणजे आपल्याला बँकेनं विहित मुदतीमध्ये ठरवून दिलेला, म्हणजे समजा त्यांनी 50 हप्ते दिलेत, म्हणजे थोडक्यात 60 हप्ते दिलेत, 12×5 = 60, 5 वर्षासाठी कर्ज दिले, तर तुम्ही तुमच्यासमोर टार्गेट ठेवलं पाहिजे, की 3 वर्षात, 3.5 वर्षात, 4 वर्षात मी ते कसं परतफेड करेन. याने काय होतं, की तुमचं जाणारं व्याज वाचेल आणि लवकरात लवकर परतफेड होईल. म्हणजे जसं घराचं तुम्ही 30 वर्षाचं जर तुम्हाला कर्ज दिलं असेल, तर तुम्ही 25 वर्षात, 20 वर्षात ते कसं परतफेड होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. किंवा गाडीचं कर्ज तुम्हाला 7 वर्षासाठी दिलंय, तर तुम्ही ती गाडी कशी 5 वर्षात, 6 वर्षात नील होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. याच्यामुळे काय होतं, तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीमध्ये वेळेवर परतफेड करता की नाही याच्यामध्ये तुमची नोंद होईल आणि तुमचा जाणारा EMI, क्रेडिट कार्ड, ड्यू डेट काय आहे त्या तारखेच्या पूर्वीच जर भरला, तर त्याच्यामुळे तुमच्या स्कोरचा लक्षणीयरित्या कमी होतो. याच्यात भाग 2 मध्ये जर आम्ही करायचं झालं, तुम्ही काही FAQs तुमच्या असतील किंवा काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. जर भाग 2 आपण करायचा झाला तर त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीसाठी किती प्रमाणामध्ये स्कोर लागू होतो इथपर्यंत आपण सांगू शकतो. पण तेवढा वेळ घेणार नाही, कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगायच्या आहे. महत्त्वाचं म्हणजे 1 एप्रिलपासून काय सुधारणा झाली ते देखील आपल्याला पाहायचं आहे. तर वेळेवर परतफेड केली पाहिजे एवढंच या ठिकाणी लक्षात घ्या. EMI असो, क्रेडिट कार्ड असो, तुमचं वेळच्या वेळी भरलं तर तो होतं. बरेच मी असं पाहतो, बरेच लोक 20 तारखेला जर तुमचा हप्ता असेल किंवा 10 तारखेला हप्ता असेल, पुढच्या 5 दिवसानंतर भरतात. म्हणजे त्यांची पेमेंटची जुळवाजुळव ही नेमकी 10ला EMI असेल तर 12 तारखेला होती, 20ला EMIची डेट असेल तर 22ला होते. आणि प्रत्येक महिन्यामध्ये जर 2-2 दिवस तुम्ही एक्स्ट्रा, म्हणजे महिन्याचा एक हप्ता सेट केलेला असतो, त्या दिवसापेक्षा 2 दिवस 3 दिवस जर एक्स्ट्रा होत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही आर्थिकदृष्ट्या परतफेड करायला कुठेतरी कमी पडताय आणि त्याने काय होतं की तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये पटकन गिरावट येते, लगेच तुमचा खाली घसरलेला दिसून येतो. तुमचा जो क्रेडिट कार्ड आहे, स्कोर आहे, तो जर कमी आला तर तो सुधारायला परत वेळ जातो. त्यामुळं कृपया 2 दिवसांनी पैसे येणार आहेत, 2 दिवसांनी तरतूद होणार, तर तो वेळेत तुम्ही जर लक्ष ठेवून जर केलं तर त्याच्यामध्ये तुमचं लक्षणीयरित्या पेमेंटची वाढ झालेली, क्रेडिट स्कोअरची वाढ झालेली दिसेल. क्रेडिट युटिलायझेशन म्हणजे बऱ्याच वेळा बघा, 1 लाखाचं क्रेडिट कार्ड असेल तर ते सर्व वापरलेलं असतं. किंवा पीक कर्जात क्रेडिट, किसान क्रेडिट कार्ड, एक 3 लाख रुपयाचं कर्ज आहे, तर आपण ते 3च्या 3 लाख उचललेले असतात. वास्तविक जेवढं लोन आहे, उदाहरण दाखल 1 लाख रुपये तुम्ही कर्ज घेतले, तर त्याच्यात 30% म्हणजे 30,000 रुपये तुम्ही फक्त वापरले पाहिजेत. म्हणजे बँकेला लक्षात येते की ते कर्जासाठी हंगरी नाही आहेत, भुकेलेले नाही आहेत. तुम्ही जेवढं कर्ज मंजूर केले क्रेडिट कार्ड, विशेषतः क्रेडिट कार्ड म्हणजे किसान क्रेडिट कार्ड किंवा तुमचे क्रेडिट कार्ड असतात की बाबा तुम्ही एखादा टॅब घ्यायचा आहे, लॅपटॉप घ्यायचा आहे, फोन घ्यायचा आहे, टीव्ही घ्यायचा आहे, फ्रीज घ्यायचा आहे, या गोष्टींसाठी तुमची जी महत्तम मर्यादा असेल, त्यासाठी एक मी छोटे उदाहरण देईल. तुम्हाला जर 1 लाख रुपयेपर्यंत जर खरेदी करायची असेल तर तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे 3 कार्ड घ्या आणि त्याच्यावर 30,000चे 3 गोष्टी क्रेडिट कार्डवरती तुम्ही ते पेमेंट करा आणि ते वेळेमध्ये भरा.
म्हणजे काय होईल की तुम्हाला 1,00,000 रुपये जर वापरायचेच आहेत तर तुम्ही काय करा की 30% पर्यंतचा रेशो तर 3 कार्ड्स यूज करा. 3 कार्ड जर तुमच्याकडे असतील तर त्याने काय होईल की तुम्ही 30%च्या मर्यादेने जवळपास 90,000 रुपये तुम्ही खर्च करू शकता. म्हणजे तुमची जास्त क्रेडिट लिमिट पण युटिलाइज होणार नाही आणि तुमचा क्रेडिट स्कोअर पण वाढलेला दिसून येईल. आता याच्यानंतर जास्त कर्जासाठी अर्ज टाळा. सिबिल कसा सुधारावा हे आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये सिबिल सुधारणेमध्ये जास्त कर्ज घ्यायचं टाळा. म्हणजेच काय, अल्पमुदतीत अनेक क्रेडिट कार्ड आणि लोन्ससाठी अर्ज केल्यास तुम्ही क्रेडिट हंग्री आहे असं दिसतं, ज्याच्यामुळे तुमचा स्कोअर कमी होतो. म्हणजे जास्त वेळेला आपण वेगवेगळ्या बँकांमध्ये आपण स्टेट बँकेत दिलंय, आयसीआयसीआय बँकेत दिलंय, युनियन बँकेत दिलंय, कॅनरा बँकेत दिले किंवा वेगवेगळ्या बँकांमध्ये किंवा फायनान्स कंपनीत महिंद्रा फायनान्स आहे, बजाज फायनान्स आहे, इथं जर दिलं तर त्याच्यामुळे तुमचा स्कोअर हिट होतो. म्हणजे स्कोअर पॅन कार्डवरती तुमची एंट्री पडते आणि तुमचा क्रेडिट स्कोअर जेव्हा तपासला जातो त्याच्यामध्ये तुम्ही हंग्री आहात, म्हणजे क्रेडिटसाठी, पैशासाठी तुम्ही भुकेलेले आहात, तुम्हाला सारखे पैसे हवे आहेत, याचा अर्थ तुम्ही कर्जासाठी वेळोवेळी मागणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे मग कर्जाचा स्कोअर 5-5 पॉईंटने खाली जात राहतो. क्रेडिट कार्ड तपासा. वर्षातून एकदा मोफत सिबिल रिपोर्ट तुम्हाला मिळू शकतो आणि काही त्रुटी असेल तर ती त्रुटी तुम्ही काढून शकता. हे ट्रान्स युनियन्सवरती तुम्ही करू शकता. त्यासाठी वर्षातून एकदाच मिळतो. पण जनरली पुढच्या महिन्यात जर आपल्याला समजा आता हा एप्रिल आहे, पुढच्या मे महिन्यामध्ये तुम्हाला कर्ज हवं आहे तर एप्रिल महिन्याचाच काढावा लागेल तुम्हाला, किंवा पाठीमागच्या मार्च महिन्यामध्ये तुमचे जे काही तिथं 30 तारखेपर्यंत 31 मार्चपर्यंत जे काही झालेलं आहे ते रेकॉर्ड तुम्हाला मिळून जाईल. परंतु वर्षामध्ये एकदा तरी किमान एक पूर्ण सविस्तर रिपोर्ट घेऊन बसलं पाहिजे, ज्याच्यामध्ये काही चुका आहेत का, किंवा बऱ्याच वेळा मी असंही पाहिले, बरेच मोठमोठाले लोक आहेत ते लक्ष देत नाहीत किंवा काही हाऊसवाईफ आहेत, त्यांना असं वाटतं की आपण पाहत आहोत सगळं व्यवस्थित चाललंय आर्थिकदृष्ट्या, परंतु त्यांच्या पॅन कार्डवर नाव चुकीचं असतं किंवा मोबाईल नंबर चुकीचा असतो किंवा कुणीतरी क्रेडिट एंट्री मारलेली असते आणि अलीकडे तर आता पंच केलं क्रेडिट कार्ड तरी त्याची रिपोर्ट येतो, क्रेडिट रिपोर्ट. म्हणजे तुम्ही कुठल्या बँकेनं जर तुमचं पंच केलं पॅन कार्डवरती तरी त्याचा रिपोर्ट हल्ली येतो. बहुतांश लोकांना तसा SMS जातो क्रेडिट चेक केल्याचा. सांगायचं तात्पर्य असं की त्या तुमच्या पॅन कार्डमध्ये किंवा रिपोर्टमध्ये हे बेसिकली एंट्री झाली आहे का, किंवा तुम्ही वर्षातून एकदा तपासले का, हे का म्हणतोय तपासलं गेलं पाहिजे की काही चुका झालेल्या असतात. मोबाईल नंबर, ईमेल ID, ॲड्रेस, या छोट्या मोठ्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला जेव्हा खरंच गरज असते तेव्हा ते तुम्हाला स्कोअर व्यवस्थित तुमच्यासमोर मिळून जाईल. सुरक्षित आणि असुरक्षित कर्जाचं संतुलन. होम लोन आणि ॲटो लोन याचं अनसिक्युर्ड याचं योग्य संतुलन ठेवा. म्हणजे अनसिक्युर्ड लोन आणि सिक्युर्ड लोन याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं, अनसिक्युर्ड लोन हे 15, 16, 17% अधिक व्याजदराने मिळतं आणि त्याने काय होतं, मग तुमची आर्थिक शिस्त बिघडते. आर्थिक शिस्त बिघडली की तुम्ही फायनान्शियल दडपणाखाली जाता आणि मग फायनान्शियल दडपणाखाली गेला की डेफिनेटली तुमचा क्रेडिट स्कोअर डाऊन होत जातो. EMI वेळेवरती भरले जात नाहीत आणि EMI वेळेवर भरले न गेल्यामुळे मग क्रेडिट स्कोअर डाऊन येतो. मग एका बँकेतून दुसऱ्या बँकेतून तिसरी बँक म्हणते तुमचा सिबिल डाऊन झालेला आहे, तुम्हाला आता काही देता येणार नाही, कर्ज देता येणार नाही. अशा पद्धतीनं बऱ्याच वेळा आपण जर होम लोन, ॲटो लोन घेत आहात, इट्स ओके, परंतु अनसिक्युर्ड लोन, पर्सनल लोन याच्यावर जास्त भर देऊ नये. जर दिला तर ते वेळेत परतफेड करता येईल. जेवढी आपली कॅपॅसिटी, क्षमता आहे ती तपासून, जोखीम तपासूनच आपण कर्ज घ्यावं अशी विनंती आहे. थोडक्यात सिबिल सुधारण्यासाठी वेळेवर परतफेड करणं, क्रेडिट युटिलायझेशन व्यवस्थित करणं, त्याच पद्धतीनं जास्त कर्जासाठी अर्ज टाळणं, क्रेडिट रिपोर्ट वेळच्या वेळी तपासणं आणि सुरक्षित असुरक्षित कर्जांचं संतुलन ठेवणं हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. काही केस स्टडी मी तुम्हाला आता सांगू इच्छितो. एक 2-3 मोजकेच तुम्हाला उदाहरण देतो. बऱ्याच जण, मी 200हून अधिक प्रकल्प केल्यात अन्न प्रक्रिया विभागामध्ये, कृषी विभागामध्ये काम करत असताना. याच्यामध्ये विशेषतः जेव्हा जेव्हा आम्ही बँकांकडे जातो, जेव्हा लाभार्थ्यांशी बोलतो, तेव्हा 2-3 गोष्टी प्रकर्षण जाणवतात. मिस्टरांनी कर्ज NPA केलेलं आहे, तर मग मिसेसच्या नावावरती मी फाईल करू का? किंवा एखादा व्यक्ती आलेला असतो, सगळं व्यवस्थित साहेब, पण माझ्या भावाने एखादी गाडी घेतलेली आहे, त्याचा हप्ता भरत नाही, किंवा मामाने लोन काढून दिलेलं आहे, भाचा ट्रॅक्टरचं लोन भरत नाही, किंवा एखादी व्यक्ती असते, सर ते जुनं पार्टनरशिप होती, त्या माणसाने व्यवस्थित भरलं नाही, माझी काही चुकी नव्हती आणि आमची पार्टनरशिप ब्रेक झाली, त्यावेळी आम्ही बिझनेससाठी लोन घेतलं होतं. तर अशा काही केस स्टडीज आहेत. म्हणजे कोणी भावाने केलेलं आहे, कोणी बहिणीने केलं आहे, कुठे पुतण्याने केलंय, कुठे भाच्याने केलंय, किंवा कुठे मित्राने केलंय, कुठे पार्टनरशिपमुळे झाले. तर असे वेगवेगळी उदाहरणं आहेत. तर त्याला तुम्हाला क्रेडिट स्कोअर सुधारता येतो.
तुम्ही जर तुमचा डाऊन झालेला असेल, मिसेसच्या नावावर व्यवस्थित प्रोफाईल करून तुम्ही कर्ज नवीन घेऊ शकता. पण सांगितल्याप्रमाणे क्रेडिट रिपोर्ट, क्रेडिट स्कोर व्यवस्थित ठेवा आणि तो क्रेडिट स्कोर व्यवस्थित तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता. पण या केस स्टडीमध्ये मला असं दिसून येतंय, की क्रेडिट स्कोर व्यवस्थित असल्याशिवाय बँका कर्ज देत नाहीत. आणि म्हणून दुसऱ्याने जर आता इथून पुढे तरी किमान आमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक लक्षात घ्या, की कुणाला जामीन होताना 10 वेळा विचार करा. कारण की त्याच्या दुसऱ्याच्या ट्रॅक्टरचं लोन न त्याने फेडल्यामुळे किंवा त्याने टू व्हीलरचं लोन न फेडल्यामुळे किंवा एखादा मोबाईलचा हप्ता व्यवस्थित न भरल्यामुळे तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोरवरती तो परिणाम होतोय. आणि केस स्टडीमध्ये अशाच काही केस स्टडीज आहेत. माझ्याकडे एक गृहस्थ आले होते, की ते बेकरीसाठी आले होते आणि बेकरीच्या संदर्भानं ते काम करत होते. आता मी त्यांचं नाव नाही घेणार. आणि ते म्हणत होते, की आम्हाला कर्ज घ्यायचं आहे. वास्तविक ते राहायला पुण्याच्या एका टोकाला होते. दुसऱ्या टोकाला त्यांनी सीसी मधून कर्ज घेतलं. सीसी हे देखील लोन आहे, कर्ज आहे. आणि ह्या सीसी मधून कर्ज घेतल्यामुळं ते वेळेवर त्याचे हप्ते किंवा युटिलायझेशन, मी मगाशी म्हटलं 30% युटिलायझेशन असलं पाहिजे क्रेडिटचं. तर ते 30% न होतं 100% युटिलायझेशन होतं. त्याचे पण महिन्याचे हप्ते पडतात. त्या सीसीचे हप्ते वेळेवर न भरल्यामुळं बँक पुन्हा वाढीव सीसी देत नाही. आणि मग काय झालं, की त्यांना वाढवायची होती परत एक्सपान्शन आमच्या योजनेमध्ये, पण ते वाढवता येत नव्हती कारण सीसीमध्ये त्यांचं क्रेडिट फेल जात होतं आणि मग स्कोर कमी आला होता. मग स्कोर कमी आला, सीसी पण व्यवस्थित भरत नाहीत. अशा वेळेला नाविलाज असतो, बँकेला सांगावं लागतं, युअर सिबिल इज डाऊन किंवा तुमची परतफेड करण्याची मानसिकता ठीक दिसत नाही. 10 लाखाची सीसीमध्ये तुम्ही व्यवस्थित परतफेड करत नाही, तर 25 लाख कर्ज तुम्हाला कसं मिळेल? तर हे मी एक उदाहरण प्रातिनिधिक म्हणून बेकरीचं सांगितलं. असे माझ्याकडे बरेच उदाहरणं आलेले आहेत, ज्याच्यामध्ये सर माझं सिबिल खराब झाले कारण की मी ट्रॅक्टरचं पूर्वी लोन घेतलं होतं आणि तो लोन मला व्यवस्थित भरता आलं नाही. मग ट्रॅक्टरचं तुम्ही 5-6 लाख रुपयाचं लोन केलं नाही, आता मग लघु उद्योग करताना 15-20 लाखाचं लोन कसं मिळेल? तर कृपया या गोष्टी थोडंसं बघायला हव्यात. किंवा मोठे-मोठे निर्णय घेतले जातात. बऱ्याच वेळा क्षमता नसते, त्यापेक्षा 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटीचे मोठे लोन घेतले जातात आणि मग तिथे कुठेतरी कॅश फ्लो मॅनेजमेंटचा पार्ट येतो. कॅश फ्लो गडबड होते आणि कॅश फ्लोमध्ये जर गडबड झाली, की तुम्ही ईएमआय परतफेड, कर्जाची परतफेड व्यवस्थित होत नाही आणि मग त्यावेळेला तुमचा क्रेडिट स्कोर डाऊन होतो. अशा बऱ्याच केस स्टडीज आहेत. त्यातल्या काही प्रातिनिधिक 1-2 मी तुम्हाला आता सांगितलं. आपण पुढे वळूयात. नवीन सिबिल बद्दल जी माहिती आलेली आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 1 एप्रिल 2026 पासून आरबीआयने काही सूचना जारी केलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार 1 एप्रिल 2026 पासून सिबिल स्कोर आता केवळ 7 दिवसात अपडेट होणार आहे. ज्या गोष्टीसाठी 30 ते 45 दिवस लागायचे, याच्यामुळे बरेच लोक वेळेवर पैसे भरून किंवा क्रेडिट सुधारायची इच्छा असून त्यांचा क्रेडिट स्कोर सुधारला जात नव्हता. एक आनंदाची बाब आहे की 1 एप्रिल 2026 पासून अतिशय महत्त्वाचं तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये सिबिलमध्ये बदल झालेला आहे आणि केवळ 7 दिवसात आता ती अपडेट आपल्यासमोर मिळणार आहे. याच्यामुळे होणार आहे काय, तर 7 दिवसात क्रेडिट अपडेट झाल्यामुळे तुमची लोन एलिजिबिलिटी, तुम्हाला खरंच लोन मिळणार आहे का, याच्यासाठी जाणारे 2 ते 3 महिने वाचणार आहेत आणि 7च दिवसामध्ये तुम्हाला कळेल तुम्हाला कर्ज मिळणार आहे की नाही. तसेच कर्जदारासाठी मोठा आता फायदा होणार आहे, ज्याच्यामध्ये ईएमआय वेळेवर भरल्यावर स्कोर लगेचच वाढणार आहे. 1 आठवड्यात असल्यामुळे तुमची जर चुकी काही झालेली असेल तर चुकीची माहिती पटकन लगेच सुधारणा होणार आहे. म्हणजे कर्जदारासाठी एक महत्त्वाचा मोठा या ठिकाणी फायदा दिसून येतोय. याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं रिपेमेंट चार्जेस, म्हणजे तुम्ही आधी जर मुदतीच्या आधी, वेळेच्या आधी, म्हणजे जर 5 वर्षाचं कर्ज आहे तुमचं, तुम्हाला 3 वर्षात फेडायचंय, तर तुम्हाला 3 वर्ष झाल्यावर जे काही शुल्क लागत होतं उरलेल्या 2 वर्षाचं, तर ते शुल्क आता लागणार नाही. कमीत कमी 0 म्हणजे 0% लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कर्ज आता कोणतेही एक्स्ट्रा शुल्क न देता लवकरात लवकर तुम्ही बंद करू शकणार आहात. ट्रान्सपरन्सी विशेष म्हणजे आता याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी वाढणार आहे. एनबीएफसी असो किंवा बँक्स असो, याच्यामुळे ग्राहकांना ॲक्युरेट इन्फॉर्मेशन केवळ 7 दिवसात मिळणार असल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्वीच्या ज्या काही चुका होत होत्या त्या चुका टळून अतिशय पारदर्शक पद्धतीने पटपट तुमच्या एंट्री होणार आहेत. जरी काही चुका झाल्या तर पटकन तुम्ही रिमूव्ह करून, एडिट करून नवीन तुम्हाला लोनसाठी मंजुरी मिळणार आहे. लोन अप्रुव्हल प्रोसेस आता लवकर होणार आहे. म्हणजे लवकर सिबिल अपडेट झाल्यामुळे लवकर अप्रुव्हल आणि रिजेक्शनचा पण निर्णय, हे बघा बरेच जण माझ्या गेली 15 ते 20 वर्ष झालं मी कृषी सल्लागार आणि मध्यम उद्योग, लघु उद्योग MSME साठी सल्लागार म्हणून काम करतोय. बरेच उद्योजक माझ्याकडे येतात तेव्हा ते म्हणतात की साहेब ते बँकेने सांगितलं तरी पाहिजे की भले नाही द्यायचं नाही तर आम्ही दुसऱ्या बँकेत जाऊ. म्हणजे ते म्हणतात ना की ह्या बँकेत नाही त्या बँकेत,
आपण एखादं आवडलं नाही एखादी गोष्ट की या दुकानातून दुसऱ्या दुकानात जातो, तसं मी बाबा नाही या बँकेमध्ये जात, मी दुसऱ्या बँकेत जातो. तशा पद्धतीने त्यांनी किमान रिजेक्ट तरी करायला हवं. मग जर रिजेक्टेशनचा रेट हा तुमच्या क्रेडिटवर असेल आणि क्रेडिट लवकर जर कळत असेल तर क्रेडिट स्कोअरमुळं आता रिजेक्शन पण होणार असेल तर लवकर कळणार आहे. म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही दुसऱ्या बँकेत जायला पण मोकळे आहात. लवकर तर अप्रुव्हल मिळणारच आहे, पण तुम्हाला किमान बरेच लोक म्हणतात की आम्हाला कळायला तर पाहिजे लोन मिळणार आहे की नाही, तर तो कालावधी, तो टाइम पण आता कमी होणार आहे. क्रेडिटची डिसिप्लिन म्हणजे लेट पेमेंट केलं की निगेटिव्ह रिमार्क पडतो, तसं लवकर व्यवस्थित वेळेवर केलं तर त्याचा पॉझिटिव्ह. तर डिसिप्लिन, तिथे क्रेडिट डिसिप्लिन येणार आहे. फायनान्शियल शिस्त ही फार महत्त्वाचा घटक आहे. थोडक्यात हे जो काही नवीन बदल झालेत 1 एप्रिल 2026 पासून, जे आम्ही अद्यावत आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे, या लेक्चरमधून तुम्हाला आर्थिक साक्षरतेच्या या टॉपिकमधून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आर्थिक साक्षरतेचे आम्ही वेगवेगळे टॉपिक घेऊन येणार आहे. आम्ही पूर्वीचाही आमचा PMFMEचा कृषी विभागाची योजना आहे, त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्याचे आपण पाहू शकता आमच्या चॅनेलवरती. त्याच पद्धतीने विविध एपची योजना असेल किंवा गाडीसाठी, व्हेकलसाठी योजना आहे, या योजनेचे आम्ही व्हिडिओ बनवले आहेत. पण आता आम्ही फायनान्शियल लिटरसी, जे आर्थिक साक्षरतेचे व्हिडिओ बनवत आहोत, त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे. आणखी काही व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तुम्ही जास्तीत जास्त कॉमेंट करून तुम्हाला काय अपेक्षित हे कळवा, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. या सगळ्याचा, या नवीन न्यूजचा फायदा तुम्हाला होणार आहे मंडळी. आणि याचा निष्कर्ष नेमका काय, तर नवीन नियमामुळे बॉरोवरसाठी मोठा फायदेशीर आणि पारदर्शी प्रणाली होणार आहे. कर्ज जे कोणी घेणार आहेत त्यांना हे फायदेशीर आहे, पारदर्शक आहे. लवकर वेळेवर EMI भरले तर लवकर लोन मिळणं सोपं होणार आहे. आणि जास्त सिबिल जर असेल तुमचा, तेवढाच व्याजदर कमी लागतो, हे लक्षात घ्या. जेवढा सिबिल तुम्ही स्ट्रॉंग कराल, आजच्या लेक्चरमधून तुम्ही एवढंच समजून घ्या की जेवढा स्ट्रॉंग सिबिल तेवढा कमी व्याजदर. म्हणजे हे लेक्चर ऐकल्यामुळे तुमचं नुकसान नाही होणार, फायदाच होणार आहे. कारण की जेवढा तुम्ही सिबिल सुधारत जाणार, त्यामुळे तुमचं व्याज कमी लागणार. आणि आमचा हाच मानस आहे, जास्तीत जास्त उद्योजक उभे राहावेत, त्यांना बळकटीकरण द्यावं, त्यांना हँड होल्डिंग सपोर्टसाठी आम्ही साथी या ब्रँडने बिझनेस ग्रोथ पार्टनर म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोतच. आता सिबिल रिपोर्टसाठी आम्ही नाममात्र शुल्क 500 रुपये घेऊन सिबिल चेक करून आमच्याकडून मिळेलच. सिबिल रिपोर्ट काढण्यासाठी पॅन कार्ड, मोबाईल नंबर, आधार लिंक असावा आणि ईमेल ID. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, पॅन कार्ड पाठवून द्या, मोबाईल नंबर, आधार लिंक आणि ईमेल ID. आम्ही शेवटी आमचे मोबाईल नंबर इथे देतो तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही हे माहिती पाठवून द्या, जेणेकरून तुमचा सिबिल जर चेक करायचा असेल, अद्यावत रिपोर्ट काढायचा असेल, पूर्ण रिपोर्ट म्हणतोय, स्कोर हा सहज मिळेल तुम्हाला. परंतु तुम्हाला सविस्तर रिपोर्ट पाहिजे असेल तर रिपोर्ट देखील आम्ही तुम्हाला काढून देऊ शकतो. हे फक्त पैसे वेळेचे आहेत, आमची टीम एंगेज राहणार आणि तो रिपोर्ट तुम्हाला ऑफिशियली काढून दिला जाईल वेबसाईटवरून, ट्रान्सयुनियन वेबसाईटवरून. तुमच्या सिबिल जे आपण अग्रमान्य संस्था आहे त्याचा सिबिल तुम्हाला ऑफिशियली काढून दिला जाईल. तर त्यासाठी पॅन कार्ड, मोबाईल नंबर आणि ईमेल ID एवढा आम्हाला नंबरवरती पाठवा, जर कोणाला पाठवायचं असेल तर. हे आमचे नंबर आहेत. अनुराधा मॅडम, लीना मॅडम, तेजस्वी मॅडम आणि विशाल सर यांना तुम्ही डिटेल पाठवू शकता. आणि फक्त जस्ट लिहा सिबिल रिपोर्ट किंवा क्रेडिट स्कोर रिपोर्ट हवा आहे. ते तुम्हाला स्कॅनर पाठवतील पेमेंटसाठी. तुम्ही स्कॅनरवरती पैसे पाठवले आणि त्याची रिसिप्ट तुम्ही पाठवली तर आमची टीम तुम्हाला मदत करेल. विशेष करून हा नंबर कृपया तुम्ही सेव्ह करून घ्या आणि याच्यावरती तुम्ही तुमचा सिबिल चेक करू शकता. आणि याच्यामुळे तुम्हाला निश्चितच तुमचा सिबिल रिपोर्ट सविस्तर आला, त्याचा अभ्यास करून तुम्ही तुमचा स्कोर वाढवायला मदत होईल. आणि जेणेकरून तुम्ही हाऊसिंग लोन असेल, शासन पुरस्कृत योजनांसाठी कर्ज असेल किंवा कार लोन असेल, पर्सनल लोन असेल, यासाठी तुमचा हा क्रेडिट स्कोर, ज्याला आपण सिबिल स्कोर म्हणतो, हा महत्त्वपूर्ण राहणार आहे. अशाच नवीन वेगवेगळ्या माहितीसाठी आमचा साथी हा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचा असेच व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुमची आर्थिक साक्षरता वाढीस लागेल. आणि वेगवेगळ्या तुम्हाला शासन पुरस्कृत योजना असतील किंवा वेगवेगळ्या काही बिझनेस ओरिएंटेड तुम्हाला माहिती हवी असेल, ते देखील आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.